हॅलो, तर सगळे कसे आहात? श्री स्वामी समर्थ. चला बरं, सगळे कुठे गेले या पिझ्झा खायला? तर हे पिझ्झा कुठल्याही पिझ्झा हट किंवा डॉमिनोजमधून नाही ऑर्डर केला आहे, तर घरच्या घरी तव्यावर मी तयार केलं आहे. तर मी अशीच नेहमी पिझ्झा घरात बनवत असते. तर इथे माझ्या मुलाला, "मम्मा मला पिझ्झा हवा आहे, पिझ्झा हवा आहे" करत, म्हणून मी त्याला घरच्या घरीच पिझ्झा नेहमी तयार करून देते. बाहेरचं खूप कमी देते. ते की ऑलरेडी मी फर्स्ट पिझ्झा कसा बनवला किंवा कसं बनवलं तुम्ही बघू शकता. तर असं सेकंड पिझ्झा मी तुम्हाला दाखवते. मी पिझ्झा नेहमी घरात कशी बनवते. ते इथे मी शेजवान चटणी, पिझ्झा सॉस आणि मेयोनीज हे मस्त असे सगळे सॉसेस मी मिक्स करून पिझ्झा ब्रेडवर लावलेलं आहे. व्हेजिटेबल्समध्ये मी शिमला मिर्च, कांदा, टमॅटो बारीक चिरून घेतलं आहे. तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही व्हेजिटेबल्सला घेऊ शकता. मी एवढंच घेतलेलं आहे. नंतर मी एक अमूलचा ट्यूब घेतलेला आहे. त्या चीजचा ट्यूब घेतला आणि ते मस्त मी स्प्रेड करून घेते खिसणीने. नंतर ह्याच्या मी मॉझरेला चीज सगळीकडे लावून घेते ब्रेडवर. नंतर ह्याच्यावरतीच मी आत्ताच ऑरिगॅनो यूज करते, कारण ऑरिगॅनो चीजमध्ये मेल्ट होताना खूप मस्त त्याची टेस्ट येते. हे पिझ्झा कुठल्याही कढई किंवा ओव्हनमध्ये नाही बनवला, तर चक्कन तव्यावर बनलेला आहे. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. तवा तुम्ही नॉनस्टिक किंवा कुठलाही ॲल्युमिनियम कुठलाही घेऊ शकता. मी नेहमी लोखंडाच्या ह्याच्यावर बनवते. तर इकडे मी ब्रेड ठेवला आहे आणि साईडवरून पाणी स्प्रेड केलं आहे आणि त्याच्यावर मी बाउल ठेवला. तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता, ज्याच्याने जे पाणीचा भाप आहे बाहेर जाऊ नये. ही प्रक्रिया तुम्हाला 2 वेळा करायचं, जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही. तर अशा प्रकारे म्हणजे घरच्या घरी पिझ्झा रेडी आहे. मस्त असं डॉमिनोज पिझ्झा हटसारखाच घरात तयार होतो पिझ्झा आपला. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नक्की हे आवडेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचा पिझ्झा कसा झाला होता तो. थँक यू फॉर द वॉचिंग.